लहानसा मुलगा, हातात नैवेद्याचे ताट आणि समोर विठ्ठलाची मूर्ती. पण त्या मुलाने एक हट्ट धरला. देवा, तू जेवल्याशिवाय मी घरी जाणार नाही. खरोखर विठ्ठलाने जेवण केले का? आणि त्या मुलाचे नाव पुढे संपूर्ण जगाला माहीत असलेले संत नामदेव महाराज कसे झाले? चला जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी कथा. तर नामदेव महाराजांचे बालपण. संत नामदेव महाराजांचा जन्म नरसी नामदेव येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना पांडुरंगावर अतूट प्रेम होते. खेळण्यापेक्षा त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात बसणे अधिक आवडायचे. त्यांच्या मनात एकच विश्वास होता, विठ्ठल माझा आहे आणि मी विठ्ठलाचा आहे. वडिलांनी दिलेली जबाबदारी. एक दिवस नामदेव महाराजांचे वडील बाहेरगावी जाणार होते. त्यांनी नामदेवांना सांगितले, आज देवाला नैवेद्य तू दाखव. नामदेव आनंदाने तयार झाले. त्यांनी प्रेमाने नैवेद्याचे ताट घेतले आणि विठ्ठलासमोर ठेवले. नामदेव म्हणाले, विठ्ठला, हे जेवण मी तुझ्यासाठी आणले आहे. चल आता जेव. पण मूर्ती शांत होती. नामदेव पुन्हा म्हणाले, देवा, तू रोज आमच्याकडून नैवेद्य घेतोस ना, मग आज का नाही? तरीही काहीच घडले नाही. लहान नामदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, तू जेवल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आई वडील मला खोटारडा म्हणतील, माझी लाज जाईल. त्याच्या निरागस भक्तीत कोणताही दिखावा नव्हता, फक्त निष्पाप प्रेम होते. विठ्ठल प्रकट झाला. भक्ताची निरागस हाक ऐकून साक्षात पांडुरंग प्रसन्न झाला. वारकरी परंपरेनुसार विठ्ठल मूर्तीतून प्रकट झाला. त्याने प्रेमाने नामदेवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांच्या हातचा नैवेद्य स्वीकारला. लहान नामदेव आनंदाने रडू लागले. घरी परतल्यावर नामदेव रिकामे हात ताट घेऊन घरी आले. आईने विचारले, नैवेद्य कुठे आहे? नामदेव सहज म्हणाले, विठ्ठलाने जेवला. सुरुवातीला कुणालाच विश्वास बसला नाही, पण नामदेवांच्या निरागसतेमुळे सर्वांना जाणवले, या मुलाची भक्ती काहीतरी वेगळी आहे. तर या कथेचा अर्थ, ही कथा आपल्याला शिकवते, देवाला महागडा नैवेद्य नको असतो, त्याला निर्मळ भक्ती हवी असते. नामदेवांकडे विद्वत्ता नव्हती, मोठेपणाही नव्हता, होते ते फक्त निष्पाप प्रेम. आणि त्या प्रेमापुढे स्वतः विठ्ठलालाही भक्तासाठी प्रकट व्हावे लागले. तर यामागे आध्यात्मिक संदेश. वारकरी संप्रदाय सांगतो, देवाला शब्दापेक्षा भावना समजतात. मन शुद्ध असेल, भक्ती खरी असेल, तर देव आपल्या भक्ताजवळ नक्की येतो. म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, नाम घेता विठ्ठल भेटतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या मते नामदेव महाराजांच्या भक्तीतील सर्वात मोठा गुण कोणता होता? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ग्रंथाधारी संतांच्या सत्यकथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री नामदेव महाराज की जय. श्री नामदेव तुकाराम. राम कृष्ण हरी.